हे गाइस वेलकम टू माय ब्लॉग। आता आपल्याला जायचं मम्मी सोबत शॉपिंगला, सो लेट्स गो। चलो कैसे हो? बढ़िया। तो गाइस यहाँ पे हो रही शॉपिंग। तो गाइस चाहिए होंगे तो कपड़े आ जाओ इधर मालेगांव को। आयात कलेक्शन दाखो, आयात कलेक्शन। कॉन्ग्रॅच्युलेशन्स, न्यू वन एडेड। मैडम चलो बाय। शुक्रिया और आओ भाई। हाँ हम तो आते रहे थे। और जनों को लेके आता। फॉलो करो। सो गाइज रिच टू द होम, झाली मम्मी शॉपिंग। मम्मी आता खुश आहे। किती चुना लावलाय सांगू नाही शकत, कारण की पैसे मम्मीचेच आहे। हे बघा, हे बघा, अनंत स्वप्न, डॉक्टर एस साळवे, सपना एस साळवे उर्फ पनाड। कोणते अधिकारी आहे? अधिकारी माणूस, डाऊन टू अर्थ। काय रे भाऊ? अभ्यास करत असेल। हा कालपासून यांनी एक हाच ड्रेस घातलेला आहे आम्ही। मग काय करायचं? जाऊ दे। आपली काय टिक्का बिर्याणी। टिक्का बिर्याणी? मग त्याला टिक्का लावशील ना? मस्त वाटत काय? माझी पोळी कुठे गेली? सो गाईज आपण खातो ठेचा पोळी। काय ग तू खाऊन घेतली? नको मग मला। मी नाही खाल्ली, लकीला दिली, मी खाल्लीच नाही। पोळ्या कशा लसलशीत आहेत, खायची तर इच्छा नाही, डाएट आहे म्हणून। बिर्याणी खायची, टिक्का बिर्याणी। काय त्याच्यासाठीच ठेवला होता मी ठेचा चपातीला लावून खायला। मिक्स कर देऊ तुला? जास्त बघा बिर्याणी गरम होईल तुमचा। राइस खा लो। नको हातात फोटो काढ। काल तर 1 किलो मिरची दाबून दिलेली होती, तिथं काढले पण तिचे ब्लॉग वगैरे। बोललो होतो घरी डाएट नाही करतात। मग फायदा काय एवढा करून आपला 1 महिना? जीव। चलो आता परत जायचं आपल्याला गावात ॲसेसरीज आणायला माउंटसाठी, मोबाईल ब्लॉगिंगसाठी। सो लेट्स गो, जेवण करून जाऊ। सो गाईज आपल्याला दम बिर्याणी नाही आवडत म्हणून आपण बनवली आहे टिक्का पुलाव बिर्याणी, है ना म्हणून? टेस्टी झालेली आहे, खूप मस्त। हा बघा, आणि दाखव तो चांगलं तोंड दाखव, दाखव मटक ना। काय बघा गाईस, याला किती क्वांटिटी, मला किती क्वांटिटी कमी देते। जेवढे लावत मलाही आल्यावर मी डाएट आहे ना। स्वतः अजून कमी घेते। चलो पेट पूजा कर लो, फिर जाएंगे माउंट लेने को। सो गाइस सेकंड लॉट पहिला संपला आता।
बस बस बारह झाली ब्रेड। सो गाइस चलो फिर से जाएंगे अभी गांव में, अपने को सामान लेने का है और अभी को भी वॉच देखने के लिए, तो जाएंगे चलो। सो गाइस आपल्याला जे पाहिजे होतं ते भेटलं तर नाही, आपण पार्क खाऊन रिटर्न आलेले, सो आता घरी जाऊ मस्त, बाय। सो गाइस पहुंच गए घर पे, गाड़ी अभी पार्क कर दे, नो टेंशन। पप्पा बाहेर गेले, पप्पा येईल थोड्या वेळात, पप्पाचा इव्हेंट होता। सोड सोड बटणं पण विसरून गेलो मी तर, पप्पा येईल थोडे लेट, सो बघू आता। सो गाईज आज डे 2 आहे, वेलकम टू माय ब्लॉग। आपण खातोय रात्रीचं बिर्याणी चुरमा, सो खाऊन घ्या। चहा ब्रेड खालो, एक दीड महिना झाला असेल चहा नाही पिला, आज पितोय कॉफी प्यायचं विदाउट शुगर, जेव्हा का बोलू नका परत। सो खालो, मम्मीने 4 ब्रेड दिले होते, खाऊन घेतले, आता परत आता परत घेऊन आता अजून 2-3 खातो। सो गाईज मम्मी बनवते डाळ बट्टे आपल्यासाठी, आता याच्यात हे करणार, काय करणार मम्मीच्या वापरणार। सो मजा चालू आहे आपली घरी, मम्मीच्या भरोसावर, मम्मीच्याच भरोसावर मजा चालू आहे जिंदगीची माझी तर। हां आज आहे काय डाळ वरण बट्टीचा बेत, मला खायची होती खूप दिवसांची, डाळबट्टी वांग्याची भाजी। बस सकाळी नाश्ता करून घेतलाय, आता भूक नाही, आता बघू आता खायचं का नाही तर रात्री काही मस्त, नो टेन्शन। सो गाईज मम्मी स्ट्रीम करते, असं का बरं करता? स्टीम करून मग तळायचे ना? नाही इकडे ते वेगळं बनवता ना, कशात? डायरेक्ट कसे पातेल्यात का कशात तरी पाण्यात उकळून पण बनवतात, पण तशा पानचट लागतं, हे छान लागतं। काही अशाच भारी लागतं बरं का, अशाच बनवत जा तुम्ही पण। प्रत्येकाचं सगळ्यांचं वेगवेगळं राहतं, आपलं असं आहे, आपल्याला आवडतं मग काय डन आहे आपल्याकडून, आपल्याकडनं गोल्डन थम्सअप आहे याच्यासाठी। सो गाईज झालेले आज 2 प्रकारचे आहे, बॉईलवाल्या पण आहे आणि स्टीमवाल्या पण आहे, तर बघू कोणती भारी लागते। एक्सपेरिमेंट करते रहना चाहिए, घर वालों को अच्छा खिलाना चाहिए। आता याला डीप फ्राय करायचं। गरम आहे ना? सो गाईज जास्तच गरम आहे, खा लो गाइस। और उसके बाद मैंने कहना कि ये जमीन रखो, यहाँ एयरपोर्ट बनने वाला है, आपका ही फायदा होगा। हाँ बोला था आपने। और फिर आपने क्या कहा था? एयरपोर्ट बन जाएगा तो मुझे खाना मिलेगा और मेरी बकरियों को घास मिलेगी। ये मेरा भी कहना, मुझे खरीद लो ना भाई। करने पर भी आपने वो जमीन मुझे बेचा और मैं खराब मैंने वो कमिटमेंट किसी और को दे। सो गाइस आपल्याला जायचं आहे बाजूला ताट द्यायला, चलो। सो गाइस मम्मी एकटी जेवत होती म्हणून आपण मम्मीला कंपनी देतोय। डोंट
वरीज. सो गाईज डन आहे जेवण. जेवढं दाखवलं परत तेवढंच घेतलं होतं. डाएट इज गोइंग गुड. सो गाईज झाले क्लीन शो वगैरे डन. आणि आता उद्यापासून कॉलेज रेग्युलर. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. लाईक कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.